डिसिप्लिनसाठी ओळखली जाते. मॅच या ठिकाणी सुरुवात होईल. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. एक उंच सकल बांधाचा हा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंगवरती प्रसाद आपल्याला पाहायला मिळेल. चांगली बॅटल या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल. लिडिंग बॉलरच्या भूमिकेमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल ऑन दी अप करण्याचा प्रयत्न झाला होता. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. शॉट मिड विकेटला पोहोचतोय. एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. महेश यांनी कॉल केला होता सेकंड रनसाठी, परंतु तिथून नॉन स्ट्रायकिंगवरून या ठिकाणी नकार आला. एकच धाव पहिल्या बॉलवरती या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगल रन स्कोर कार्डवरती लागले गेले. पहिल्या बॉलचं केल्या ठिकाणी मैदानामध्ये झालाय. डीपीएन लाईव्हच्या मदतीतून आपण पाहू शकतायत ही स्पर्धा. डीबीएन लाईव्हने जी इमेज आपली बनवली टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती, जो आपला स्टेटस निर्माण केला आहे, एक मोठं नाव आणि आपली एक रिस्पेक्ट या विश्वामध्ये बनवले टेनिस बॉल क्रिकेटच्या. ऑफसाईडला चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. गॅपमध्ये चेंडू जाईल का? चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झाले. शॉर्ट थर्डमॅनला एकच धावा या बॉलवरती मिळते. मागच्या 2 बॉलचा जर विचार केला तर सौरभ चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करताना पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती आतापर्यंत मागील 2 बॉल ठेवल्यात. महेश आणि प्रसाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो सेकंड बॉलवरती जेव्हा महेश स्ट्रायकिंगवरती होते तेव्हा त्यांनी फक्त चेंडूला रिस्पेक्ट दिली गेली. कारण 5 षटकांचा फॉर्मॅट आहे, भरपूर वेळ तुमच्याकडे, त्यामुळे इथून विकेटवरती टिकून राहणं गरजेचं आहे. कारण पहिला सामना खेळत आहे, त्यामुळे थोडंसं दमट वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्रॅम्प झाले होते पूर्णपणे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत बॅटरला जो बाउन्स हवा होता तो बाउन्स या ठिकाणी दिला नाही आहे. थोडंसं खाली राहिला बॉल. एकाच टप्प्यावरील गोलंदाजी मागच्या 3 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा स्कोर कार्डवर. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या तरी पहिल्या 3 चेंडूंमध्ये संथ गती इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. विकेट किपर त्या ठिकाणी आलेत आणि कुठलीही चुकी केलेली नाहीये. गुड कॅच. बॅटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रसाद बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू डीजे. बॅटर थोडंसं वॉर्मअप करत मैदानामध्ये पोहोचायचं आहे. 4 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय. प्रसाद या मॅचमध्ये नाराज करताना आपल्याला पाहायला मिळाला. पूल करण्याच्या नादामध्ये आपली विकेट या ठिकाणी गमावली. कारण सौरभच्या विरोधामध्ये धावा बनवणं थोडंसं कठीण झालंय. ज्या टप्प्यावरती तो सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय, नवीन कोणी चेंडूने चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करताना पाहायला मिळतो. आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाल्यात विशाल. 3rd पोझिशनवरती विशालला आपण पाहतो. इथून 2 धावा फलकावरती लागल्या. 4 बॉल्स केल्या ठिकाणी मैदानामध्ये झालाय. पहिले षटक प्रगती पथावरती. 2 बॉल्स केल्या ठिकाणी मैदानामध्ये बाकी आहे. या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. ओव्हर दी विकेट बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय सौरभ. इथून समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. कॅच ड्रॉप. एक सोपा झेल त्या ठिकाणी म्हणता येईल, परंतु इथून रनआउटच्या रूपामध्ये विकेट जाईल. कॉलिंग चुकीचं झालं 2 फलंदाजांमध्ये आणि इथून विशालला परतावं लागणार आहे तंबूच्या आसराला. कॉलिंगचा अभाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट्समन आउट. हॅलो हॅलो.
धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 3-5 बॉल्स या ठिकाणी झाला. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी गमावल्या टीम घासकोपरे संघाने. पहिला विकेट कॉट बँड चिरपामध्ये आपण पाहिला आणि त्यानंतर रनआउट चिरपामध्ये. मागील बॉलवरती जो ड्रामा घडला, पहिल्यांदा जर पाहिलं तर कॅच ड्रॉप झाला, लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक जो होता त्याच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर रनआउटची संधी होती, त्या संधीचं सोनं काय इथून मनगडचा वापर चांगलाच केला, परंतु मिड विकेटमध्ये डीपमध्ये रोहित त्या ठिकाणी आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 4. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 2 धक्के आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर फ्रेश ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी सौरभची आपल्याला पाहायला मिळाली. जरा नवीन गोलंदाज लगेच आपण इंट्रोड्यूस करा बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलं षटक या ठिकाणी सौरभच्या नावावरती राहिलं. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. एक छोटासा ब्रेक आपण या ठिकाणी घेणार आहोत. जवळ संगीत कक्षामध्ये देवसंधी डीजे गोकुलला. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता आमिर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सेकंड ओव्हरमध्ये आमिरला आपण पाहतोय. पहिले षटक पूर्णपणे गोलंदाजाच्या नावावरती राहिला. 4 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर एक फ्रेश बॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सौरभ थोडीशी घाई करा, जास्त वेळ मैदानामध्ये जातोय. तुम्हाला 5 षटकांसाठी 25 मिनिटे दिली गेले. त्या 25 मिनिटांमध्ये 5 षटकं फेकणं खूप गरजेचं आहे. मॅचच्या ठिकाणी सुरुवात होते. पहिले षटक फेकून झाले. दुसऱ्या षटकाला ठिकाणी सुरुवात झाली आणि आमिर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आमिर घाई करा, जास्त वेळ या ठिकाणी जातोय. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर डीपमध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंगॉन आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगऑफ सुद्धा ठेवला गेलाय. लॉंगॉनला या ठिकाणी आपण चर्चा करत होतो आणि त्याच ठिकाणी चेंडू निघून गेलाय. रोहित पुन्हा एकदा फ्रेममध्ये येतोय. एकच धाव या बॉलवरती मिळते. एकीने धावसंख्या फलकावरती 5 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 धक्के आतापर्यंत लागलेत. एका बाजूने महेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. पाय रोवून राहणं गरजेचं आहे. त्यांच्या बॅटमधून अपेक्षा असणार आहे की धावा याव्यात, पण तो समोर सुद्धा आदर्श फणसपडा टीम खेळते. ज्या प्रकारे फणसपडा टीमचा जर विचार केला तर मजबूत स्ट्रेंथ म्हणजे बॉलिंग अटॅक. दुसऱ्या बाजूला श्रीगणेश घासकोपरे टीमचा जर विचार केला तर बॅटिंग लाईनअप जरूर आहे, फलंदाजीमध्ये खोली जरूर आहे, परंतु इथून जे 2 महत्त्वाचे बॅटर होते त्यांच्या मदतून चांगली कामगिरी झाली नाही आहे. म्हणजे जे फाउंडेशन होतं ते फाउंडेशन या ठिकाणी बिल्ड झालेलं नाही आहे. चांगला बॉल, काय चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये येऊन विसावलाय. 2 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. आमिरवरती कुठल्या प्रकारचा दबाव नाही आहे, कारण समोरचा संघ जर पाहिलं तर श्रीगणेश घासकोपरे टीम आपण पाहतो या बॅकफुटला जाणवलं आहे थोडासा, परंतु महेश अजूनही मैदानामध्ये आहेत आणि त्यांना माहिती आहे इथून संघाला बाहेर कसं काढावं कठीण परिस्थितीमधून. नॉन स्ट्राईकवरती ते आहेत मैदानामध्ये. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. मागच्या 2 बॉलवरती बीट केले गेले बॅटरला. बॅटर आपण पाहू शकतायत दीपेश मैदानाच्या आतमध्ये दीपेश भोईर आहेत. मागच्या 2 बॉलवरती संघर्ष करतायत आणि त्याचा पुरेपूर फायदा आमिर मैदानामध्ये घेत आहेत. महेश यांच्या मदतून काहीतरी कानमंत्र दिले गेले आहेत, आता तिथून त्या गाईडलाईन्स फॉलो करणं गरजेचं आहे. 3 बॉलचा केल्या ठिकाणी झालाय. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. ओव्हरती विकेट बॉलिंग ट्रॅकवरती हा सुद्धा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेला आहे. आपल्या फॉलो थ्रूमध्ये चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवले आहेत. एक धाव काही रोखू शकत नाही आहेत. जेव्हा चेंडू रिलीज करतो आमिर तेव्हा त्याच्या मुखामधून एक आवाज आपल्याला पाहायला मिळतो, क्रंच साऊंड ज्याला म्हटलं जातं, आणि त्याच्यावरून आपण पाहू शकतायत ज्या प्रकारे वेग आहे आमिरचा. मागच्या 4 बॉलवरती आमिरने बीट केले गेले. त्याच्यामध्ये असले ॲबिलिटी सध्या तो डिफाईन करतोय मैदानामध्ये. मागच्या 4 बॉलवरती पुढचा बॉलवरती विकेट. ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. हा बॉल सुद्धा गोलंदाजाच्या नावावरती राहिला आहे. महेश यांचा आपण विचार करत होतो. महेश यांच्या बॅटमधून आतापर्यंत फक्त 3 धावा आल्यात. ते सुद्धा संघर्ष करतायत, कारण प्रसाद आणि विशाल यांच्यावरती सुद्धा नजरा होत्या. त्यांनी आपल्या टीमसाठी जास्त काही केलेलं नाही आहे.
दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाले. हा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती आहे. कव्हरला शतषक आहेत. थोडीशी मिसपीड झाली. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला आहे. स्ट्रायकिंगवरती फेकी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि धुळीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 8 या आकड्यावरती. म्हणजे हे षटक सुद्धा 4 धावांचं राहिलं. या ओव्हरमध्ये विकेट आला नाही आहे, परंतु अमीरने जी गोलंदाजी केली, कॅप्टनने जो विश्वास त्याच्यावरती दाखवला होता तो विश्वास या ठिकाणी खरा उतरवला आहे. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात जवळ संगीत कक्षामध्ये. दोन षटकांचा योग्यरीतीने या ठिकाणी खेळ संपन्न झालाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. आता षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय. सौरभला आपण पाहतोय पुन्हा एकदा अटॅकमध्ये आणलंय. एक स्ट्रायकर बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला दीपेश आपण पाहू शकतायत. महेश एका बाजूला आहेत. या दोन फलंदाजांवरती नजर असणार आहे. तिथून एक पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेचं आहे. आदर्श फलंदाज टीम जास्त वेळ मैदानामध्ये जातोय, प्लीज स्पीडअप करा, कारण सातत्याने इथून आम्ही अनाऊन्समेंट करतो आणि ते बरोबर वाटत नाही, कारण यूट्यूबला ही स्पर्धा आहे. एक डिसिप्लिन म्हणून या स्पर्धेला संबोधलं जातं, तर तुमचंसुद्धा या ठिकाणी सहकार्य असणं खूप गरजेचं आहे. तुम्हीसुद्धा थोडंसं कोऑपरेट करा. 8 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि ओव्हरती विकेटने सौरभ पहिलाच बॉल त्या ठिकाणी चांगलाच फेरलाय आणि फलंदाजाला इथून बीट केले गेले. पहिल्या बॉलवरती दीपेशला सरप्राईज केलं. दीपेशचा जर विचार केला तर आज त्याची मनस्थिती थोडीशी या ठिकाणी खराब पाहायला मिळते. मी चांगला खेळतोय हे त्याला इथून दाखवून द्यावं लागणार आहे. दीपेशला आपण पाहू शकता 4 बॉलमध्ये फक्त 1 रन त्याने आपल्या टीमसाठी बनवलंय. थोडासा बॅकफुटला जाणवतोय. पहिला बॉल निर्धावाच्या रूपामध्ये आला. ओव्हरती विकेट. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. शतषक त्या ठिकाणी आहेत. रोहित कुठेही चुकी केलेली नाही आहे. ऑस्ट्रेलियन कॉपी स्टाईलमध्ये त्यांनी चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय. फलंदाज दीपेशच्या खेळीला पूर्ण लागत असताना बॅट्समन आउट. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये दिनेश अर्थातच दिनू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक लालच बॅट्समनला या ठिकाणी दिली होती. फुलटॉस बॉल जाणून बुजून हाताळला होता आणि त्यावरती विकेट मिळालं आहे. कारण ऑन साईडला जर पाहिलं तर डीपमध्ये 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल घेऊन सौरभ वरती विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट्समन पहिल्याच बॉलवरती बीट होत आहेत. आज श्री गणेश घासकोपरी टीमचा जर विचार केला तर 60 पर्यंत पोहोचण्याचा त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केला होता टॉस बॉक्समध्ये, परंतु तो पॉझिटिव्ह इंटेंट या ठिकाणी दाखवलेला नाही आहे. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 2 महत्त्वाचे कडे बाद झाले. तिथून पूर्णपणे जबाबदारी वाढली महेश आणि दीपेशवरती. दीपेशने सुद्धा या ठिकाणी आपली विकेट गमावली. इथून रिव्हर्सचा ट्राय केला होता. पंचांकडे आशेपूत नजरेने पाहिलं होतं सौरभने, परंतु पंचांकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी आलेला नाही आहे. आदरणीय कार्तिकजी पाटील यांच्याकडून एक कॅश प्राईज या ठिकाणी येते. केतन यांनी जर कॅच पकडला तर 100 रुपयांचा कॅश प्राईज त्यांच्यासाठी असणार आहे. 4 बॉल्स या ठिकाणी झाले. 4ही बॉलवरती सौरभने आपली या ठिकाणी ॲबिलिटी दाखवले. हा बॉल सुद्धा चांगलाच हाताळलाय. मेडन ओव्हर या स्पर्धेमधील येईल का, कारण आतापर्यंत एकही मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये आलेले नाही आहे. विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळते का याकडे लक्ष वेधित असणार आहे. सौरभचा चांगला सक्सेसफुल स्पेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 डॉट बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. ओव्हर द विकेट सौरभ.
हा बॉल थोडासा लेग स्टम्पच्या बाहेर पाहायला मिळाला. जास्त एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न या बॉलवरती झाला होता. नितेश कदम सरांचा इशारा येतो, इट्स वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 9. पहिली धाव या ठिकाणी येते आणि ही एक्स्ट्रा रन येण्यासाठी भरपूर प्रतीक्षा या ठिकाणी केली होती. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. तिसरं षटक प्रोग्रेस कार्डवरती जर विचार केला तर आपण पाहतोय 9 धावा फलकावरती लागल्यात. मागच्या 3 ओव्हरमध्ये 2 गोलंदाजांनी जी कामगिरी केली अप्रतिम. या बॉलवरती मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न झाला आहे. रोहित थोडेसे मागे गेले. जजमेंट त्या ठिकाणी चांगलं केलं होतं. एकच धाव या बॉलवरती मिळते. धावसंख्या जवळपास फलकावरती 10 या आकड्यावरती 3 षटकांचा बॉलिंग ट्रॅकवरती चौथं षटक फेकण्याकरिता अविनाशला आपण पाहतोय. कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरती आणि आतापर्यंत एक यशस्वी कर्णधार म्हणून आदर्श फरसपरा टीमसाठी राहिल्यात. कॅप्टनची भूमिका खूप महत्त्वाची असते कारण त्या 10 खेळाडूंना घेऊन चालणं खूप गरजेचं असतं. अविनाश पहिला बॉल कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. मिड विकेटला त्याला पाठवून दिलाय. सरळ बॉल फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. षटकार धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 16. पहिला षटकार आणि पहिला मोठा फटका या ठिकाणी अविनाशच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं जजमेंट त्या ठिकाणी होतं. सरळ बॉलला फेकून दिला या ठिकाणी मिड विकेटच्या बाहेर. आता या षटकारांनी आत्मविश्वास कुठेतरी द्विगुणित झाला असेल. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपण पाहणार आहोत. वाघोबा जांभूलपाडा आणि कुर्लाई कशी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. चांगला कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पंचांकडे अपील जरूर झाली होती परंतु पंचांनी दर्शवलं जो इम्पॅक्ट होता तो इम्पॅक्ट लेग स्टम्पच्या बाहेर होता. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 बॉल या ठिकाणी फेकून झालेत. पुढचा सामना वाघोबा जांभूलपाडा टीमचा कॅप्टन आणि कुर्लाई कशीत टीमचा कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी यायचं. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला बॉल थोडासा स्लॉटमध्ये ठेवला होता. बॅटच्या रडारमध्ये बरोबर दिला होता बॉल. बॅट्समनने त्याचं पुरेपूर बेनिफिट घेतला. षटकार ज्याच्या बॅटमधून आला होता अर्थातच दिनेश यांच्या बॅटमधून तो षटकार आला होता. 17 धावा फलकावरती लागल्यात. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. षटकारानंतर चांगलं इम्प्रूव्ह या ठिकाणी केलंय स्वतःमध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट या ठिकाणी घडवून आणलंय. दुसऱ्या बाजूला महेश आहेत. त्यांना स्वतःला इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे कारण टीम संकटामध्ये सापडले. कित्येक वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे तोच एक्सपिरियन्स इथून दाखवून देणं गरजेचं आहे. ऑप्शनवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. टार्गेटचा प्रयत्न सुद्धा झाला होता. सौरभच्या माध्यमातून एक धाव का रोखू शकत नाहीयेत. एक धाव या बॉलवरती येते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 18. 4 बॉल्स केलं आतापर्यंत झालं. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी प्लीज आपण यायचं आहे. वाघोबा जांभूलपाडा टीमचा कॅप्टन आणि कुर्लाई कशीत टीमचा कॅप्टन. फणसपाडा गावामधील एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय किरणजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या सोबतीने किसनजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर सिद्धार्थजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. फणसपाडा गावातील हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती असेल प्लीज आपण मुख्य मंचावरती आपण व्हायचं आहे कारण आपली जागा तिथे नाही आहे तर आपली जागा इथे आहे. जो शामियाना आपल्यासाठी उभारला गेलाय तिथे आपण आपली उपस्थित व्हायचं आहे.
इथून सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी केलाय. रोहितला बीट करून बॉल निघून जाईल. लॉंगला क्लिअर करत असताना षटकार क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळतोय अविनाशच्या विरोधामध्ये 6 धावा. थँक्यू. 24 धावा फलकावरती लागला गेला. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. जो रन रेट 4 चक्रामध्ये होता तो रन रेट आता जाऊन पोहोचलाय 6 चक्रामध्ये. अजून इथून आपण पाहतोय 6 बॉलचा खेळ बाकी आहे. बरोबर 20 मिनिटे तुम्ही घेतल्यात. 11 वाजता पहिला चेंडू पडला आणि 11-21 आता झाल्यात गडालामध्ये. शेवटच्या 6 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे मैदानामध्ये. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. कुर्ला कशी टीमचं कॅप्टन आणि वाघोबा जंबोलपाटा टीमचं कॅप्टन पेज आपण टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच सुद्धा खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मागचं षटक जर पाहिलं तर अविनाश ह्यांच्या मदतीतून आपण पाहतोय त्यांच्या विरोधामध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. एक मोठं षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. कार्पेटला रोल करत बॉल निघून जाईल. मिड विकेटला शतषक त्या ठिकाणी पोहोचतायत. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. दिनेशला स्ट्रायकिंगवरती आणलं गेले कारण त्याला स्ट्रायकिंगवरती राहणं गरजेचं आहे. स्लॉग हिट्सची अपेक्षा इथून वाढले. डगआउटमधून 2 षटकार आल्यात आतापर्यंत. दिनेशच्या बॅटमधून 14 वरती खेळतोय. 9 बॉल त्याने फेस केल्यात आणि याच इनिंगची नितांत गरज होती. 25 धावा फलकावरती लागल्या. तिथून प्रयत्न असणार आहे 40 ते 45 पर्यंत पोहोचण्याचा या स्लॉग ओव्हरमध्ये. या बॉलवरती बॉलला सरळ पाठवून देण्याचा प्रयत्न आणि बॉल पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. आउट ऑफ द पार्क षटकार. थँक्यू डिसे. हाफ बॉलला चांगलं स्पीक त्या ठिकाणी केलं होतं. बॉल सर पाहिलं तर भरपूर खराब होता आणि सरळ बॉलला ठिकाणी पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑनला हा बॉल ठिकाणी फेकून दिलाय. 31 धावा फलकावरती लागल्यात. धनंजयचे अजूनही 4 बॉल बाकी आहेत. दिनेशला स्ट्रायकिंगमध्ये आपण पाहतोय सध्या स्लॉग हिटरच्या भूमिकेमध्ये आहेत परंतु इथून शतषक त्या ठिकाणी आले होते. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवले. 2 धावांचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवलाय. स्ट्रायकिंगवरती जर कदाचित फेकी ॲक्युरेट झाली असती तर या विकेटचा पतंग होताना आपण पाहिलं असतं. 1 शॉट म्हणजे एकच धाव इथून ॲड केली जाईल स्कोर कार्डमध्ये. धावा झाल्यात फलकावरती 32 स्कोर कार्ड ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉल खेळ बाकी आहे. आक्रमकता आतापर्यंत दाखवलंय दिनेशने मैदानामध्ये. 11 बॉलमध्ये 21 त्याने बनवलंय. तर आपल्या टीमसाठी आणि एक महत्त्वाचं योगदान आहे. एका बाजूने किल्ला त्याने लढवलाय मैदानामध्ये. एकाकी झुंजा आतापर्यंत देताना पाहायला मिळतोय. हा बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न झाला होता. कॉन्फिडन्स तितकासा नव्हता या फटक्यामध्ये. 2 धावांचा कॉल या ठिकाणी झाला आहे परंतु कलेक्शन जे आहे ते कलेक्शन भरपूर खराब झालंय आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 34 रन्स स्कोर करती लागला गेला. 4 बॉलचं केलं या ठिकाणी आतापर्यंत झालं. अजूनही इथून 2 बॉलचं केलं बाकी आहे. धनंजयच्या विरोधामध्ये आतापर्यंत स्लॉग ओव्हरमध्ये 1 स्लॉग हिट आलाय. 10 धावा आतापर्यंत तो खर्च करतोय मागील 4 बॉलमध्ये. राऊंड द विकेटने जातोय धनंजय. इथून सरळ बॉलला पाठवून दिलाय. लॉंग 40 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. टोटलची आपण चर्चा करत होतो ती टोटल सध्या स्कोर वरती लागले गेले. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज. हा बॉल सुद्धा खराब होता परंतु बॅटचं एलिव्हेशन कसं चांगलं नव्हतं. बॉटम हँडचा चांगला वापर त्या ठिकाणी केला होता. क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि कलेक्शन सुद्धा खराब झालंय. 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होईल. 3री धाव पूर्ण होणार नाहीये. दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 42 धावा फलकावरती लागले. 43 धावांचं टार्गेट समोर आपण रिपोर्टिंग करायचे.
थँक्यू डीजे. चला टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. हेमंतजी राऊत साहेबांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये आहे त्यांच्यासोबत असे टॉस आपण करूयात. तत्पूर्वी दोन कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. परेश दादा या ठिकाणी आहेत त्यांच्यासोबत आपण टॉस करणार आहोत. कुर्लाई कशीत आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जंबोरपाडा या दोन टीममध्ये टॉस केला जातोय. छापाचा कॉल केला होता आणि कशीत कुर्लाई टीमने टॉस जिंकला. निर्णय काय असेल तुमचा? फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचं प्रमुख कारण 5 षटकांमध्ये कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा आहे. धाडस चांगला आहे, परंतु इथून असे 4 गोलंदाज कोणते असतील बॉलिंग अटॅकमध्ये? नारायण आहे, बंधू आहे आणि दीपेश आहे. नारायण ज्या फॉर्ममध्ये सध्या आहे तर त्यांच्यावरती काय नजर असणार आहेत? कशी अपेक्षा असेल या मॅचमध्ये? जास्त काही बोलत नाही आहेत. टॉस तुम्ही जर जिंकले असेल तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. आता बॅटिंग करायची आहे, मनाविरुद्ध निर्णय या ठिकाणी लागलाय तर माइंडमध्ये टोटल काय असेल? 40 ते 50. याआधी समोरच्या टीमसोबत कधी खेळलात? भरपूर वेळा. कोणता संघ हवी झालाय? दोघं पण चालतात. आणि समोरच्या टीममध्ये असा कोणता खेळाडू आहे ज्याच्यावरती जास्त या ठिकाणी एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न असेल? असे 3-4 प्लेयर आहेत त्यांच्यावरती. दोन्ही टीमना बेस्ट ऑफ लक असेल. टॉस या ठिकाणी जिंकलाय कुर्लाई कशी टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कॉम बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. त्रेचाळीस धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं आहे. 43 टू विन असेल 4 ओव्हरमध्ये हे लक्ष आपण पाहू शकतायत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आदर्श फरन्स पडारी आमचे दोन्ही पंच सुद्धा या ठिकाणी रेडी आहेत. चला 2 बॅट्समन लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. रोहित आणि सौरभ ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 43 धावा डिफेंड करायचे आहेत, त्यामुळे इथून तुमचं माइंडसेट पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. त्यामुळे येणाऱ्या 5 षटकांमध्ये कशा प्रकारे कामगिरी होईल याकडे सुद्धा लक्ष वेधित असणार आहे. माऊली चषक 2025 आपण पाहतोय. आजचा सलग 4था दिवस आपण पाहतोय आणि 4थ्या दिवसामधून वैतरणा ए विभाग आज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आजच्या दिवसामधील पहिला सामना एका बाजूला श्री गणेश घासकुपरे आणि दुसऱ्या बाजूला आदर्श फणसपाडा या 2 टीममध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नाण्याची एक बाजू या ठिकाणी पडताळली गेले, त्यामध्ये कुठेतरी आपण पाहिलं ज्या प्रकारे कामगिरी राहिली गोलंदाजांची. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये दिनेशचा बोलबाला राहिला आणि आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोहोचवलं. चला मॅचला लगेच सुरुवात करा. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये दौडावायचा नाहीये. पहिले षटक फेकण्याकरिता विशाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंगमध्ये थोडंसं खराब परफॉर्मन्स राहिला. रनआउटच्या रूमामध्ये त्यांची विकेट गेली होती. आता गोलंदाजीमध्ये परफॉर्मन्स दाखवणं गरजेचं आहे. समोर 2 आक्रमक फलंदाज एका बाजूला रोहित आले आहेत आणि दुसऱ्या बाजूला सौरभ आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्यावरती सुद्धा नजर असणार आहेत. DBN लाईव्हच्या मदतीतून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा स्वागत आहे. या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये एक अग्रगण्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच माऊली चषक 2025 7वं पर्व 7व्या एडिशनमध्ये आपण आहोत आणि याचा 4था दिवस आहे स्पर्धेचा. विशाल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर दी विकेट. पहिल्या बॉलला रिस्पेक्ट या ठिकाणी दिली गेली आणि यासाठी ओळखला जातो रोहित पाटील सातत्याने. एक सेन्सिबल क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला स्टायलिश बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत सौरभ आणि विशाल पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्सपिरियन्स होल्डर, प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आणि तो अनुभव इथून दाखवून देणं गरजेचं आहे. कित्येक वर्षांपासून क्रिकेटवरती रुजू आहेत, त्यामुळे तो सातत्याने अनुभव त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव फलकावरती लागली की नाही. घाईकर विशाल जास्त वेळ जातोय मैदानामध्ये. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिथून एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती बॅकफुटला जाऊन या ठिकाणी ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मजबूर केला होता खेळण्यासाठी, कारण ज्या प्रकारे हा चेंडू रिलीज केला होता रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. द्विधा मनस्थितीमध्ये होते.
बॅकफुट जाऊन या ठिकाणी केल्याचा प्रयत्न झाला होता. 2 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मार्कवरती. पुनश्च एकदा त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी कुठेतरी होताना पाहायला मिळाली. पंचांकडे अपील त्या ठिकाणी झाले. दोन्ही पंच त्या ठिकाणी डिस्कस करतील एक्झॅक्ट काय घडलं या बॉलवरती, काय ड्रामा असणार आहे या बॉलवरती, त्याच्यावरती नजर असणार आहेत. परंतु विशाल ज्या प्रकारे गोलंदाजी मैदानामध्ये करतायत त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो या ठिकाणी दाखवत आहेत. या बॉलवरती चर्चा आपण करणार आहोत. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ज्या प्रकारे स्टेप आउट केलं होतं आणि त्यानंतर जर पाहिलं तर ओळखलं होतं, पूर्णपणे रेड केलं होतं. हा रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. कशा प्रकारे हा चेंडू रिलीज केला होता आणि यस इथून पडता लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. बॅटची एज त्या ठिकाणी होती सौरभ. इथून पंचांचा जो डिसिजन आहे तो तुम्हाला ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे, तो स्वीकारणं खूप गरजेचं आहे. चला नवीन बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. न्यू बॅटर आपण मैदानामध्ये पोहोचा. चला पंचांशी वादविवाद करायचा नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्या. पहिला धक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सौरभच्या रूपामध्ये. एक बिग विकेट ह्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटची हलकी शेज या ठिकाणी घेतली होती आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हाच एक्सपिरियन्स विशाल पाटील यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या एक्सपिरियन्सची चर्चा पण करत होतो. 43 धावा डिफेंड करायचे आहेत. इतकंही खराब टोटल नाही आहे, कारण या टोटलवरती फाईट होऊ शकते. तो बॉलिंग अटॅक पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती नितीनला पण पाहू शकता. थर्ड पोझिशनवरती सौरभ संघर्ष करत होता. स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर मागील 2 बॉलवरती जी रचना आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजाची. पहिले षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. नवीन बॅटर फ्रेश बॅटर मैदानामध्ये दाखल झाला मिस्टर नितीन आपण पाहू शकता. एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स म्हणजे चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर विकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर ऑफ साईडला पहिल्याच बॉलवरती क्रॅकिंग स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलला पाठवून देण्याचा प्रयत्न, पॉइंटला हा क्लिअर केलाय चौकार. थँक्यू दुजी. 96 चौकार आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यात. मागील 4 दिवसांमध्ये धावसंख्या फलकावरती 5. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा सरळ खेळण्याचा मनसुबा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 6. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. ज्या प्रकारे मागील काही चेंडूंचा जर विचार केला तर विशालच्या विरोधामध्ये एक चौकार जोर आला आहे, परंतु जो इकॉनॉमिकल स्पेल हवा आहे तो इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत करून दाखवला आहे विशाल पाटील. जो अनुभव त्यांच्याकडे. दुसऱ्या बाजूला विकी, त्यांच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता. ऑफसाईडला चांगला कट त्या ठिकाणी केला गेला. इंटू दी गॅपमध्ये बॉलला पाठवलाय. पॉइंट आणि थर्डमॅनच्या दिशेने बरोबर तो गॅप होता आणि तिथून बॉलला क्लिअर केला. दुसरा चौकार या ओव्हरमध्ये. धावसंख्या फलकावरती 10. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. चला नवीन गोलंदाज लगेच आपण इंट्रोड्यूस करा बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलं षटक या ठिकाणी रोहितने ज्या प्रकारे त्याचा क्लास आपल्याला पाहायला मिळाला. मागील बॉलवरती चेंडूला फक्त दिशा दिली गेली होती आणि तिथून जो गॅप होता, भरपूर मोठा गॅप होता. ज्या प्रकारे पॉईंट आणि दरम्यानमध्ये त्या 2 क्षेत्ररक्षकांमधून बरोबर बॉल क्लिअर केला. ज्या प्रकारे सुईमधून धागा ज्या प्रकारे काढलाच होतो त्या प्रकारे चेंडू तो गॅपमधून काढला गेला. 24 बॉल 33ची गरज. नेक्स्ट मॅच सुद्धा खूप महत्त्वाची असणार आहे. कशित कोपर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल. नारायणवरती नजरा असणार आहेत. त्यांच्या विरोधामध्ये वाघोबा जांभूळपाडा या 2 टीममधील एक मोठं युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. 10 धावा फलकावरती लागले गेले. 10 रन्स स्कोरकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
चला लगेच मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ मैदानामध्ये जातोय. 11:29ला या ठिकाणी पहिला चेंडू पडला होता, म्हणजे जवळजवळ 7 मिनिटे तुम्ही मागच्या षटकासाठी घेतल्यात. थोडीशी घाई करा प्लीज. मनीष गावड बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हरमध्ये 24 बॉलमध्ये 33 डिफेंड करायचे. एक मोठं चॅलेंज आपण पाहतोय. ते चॅलेंज इथून ॲक्सेप्ट करावं लागणार आहे, स्वीकारावं लागणार आहे ते आव्हान. आमचे जवळीक मित्र अनुपजी वैती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या मदतीतून इंटरनेटची सुविधा या ठिकाणी प्रोव्हाइड केली गेली. एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचं खेळ या ठिकाणी संपन्न झालंय. मनीष आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. इथून ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल चेस करण्याचा प्रयत्न झालाय. लॉंगॉनला शतक येत आहेत, कॅच ड्रॉप. ती मनस्थिती या ठिकाणी कुठेतरी आपण पाहिलीत पॉझिटिव्ह नव्हती. 2 धावा या बॉलवरती पूर्ण केल्या गेल्यात. पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन खचलं होतं. विशाल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्या मदतीतून हा कॅच ड्रॉप झाला. कॅचेस विन द मॅचेस हे खूप महत्त्वाचं आहे. धावसंख्या फरकावरती पाहायला मिळते 12. आता रिक्वायर्ड रेट जो आहे तो 8.9च्या घरामध्ये जाऊन पोहोचला आहे. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंगॉनमध्ये शतक पोहोचले सुद्धा होते आणि त्यांच्या माध्यमातून एक मोठी चुकी या ठिकाणी झाली. एक सोपा झेल होता, हातांची उंजल कुठेतरी चांगली नव्हती. 12 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या बॉलचं क्रेड ठिकाणी झालं. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा मनीष बॉलिंग ट्रॅकवरती. इथून ऑफ साईडला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा संधी आहे, परंतु पुन्हा एकदा चुकी या ठिकाणी झाले. कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे या ठिकाणी खचले गेले, पूर्णपणे खांदे खचले गेलेत. इथून जर तुम्ही अशा प्रकारच्या चुका कराल तर गोलंदाजांची इथून काही चुकी नाही आहे. सातत्याने गोलंदाज तुम्हाला संध्या निर्माण करून देतात, परंतु त्या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. आणि मागील 2 बॉलवरती जे दृश्य आपण पाहिलंय, खराब फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 बॉलचं केल्या ठिकाणी झालं. पुढचा बॉल बॉटम हँडचा चांगला वापर त्या ठिकाणी केल्या एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय. चांगली कॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा झाला होता. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. रोहितचं जे क्रिकेट आहे त्याचा क्लास जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये मागच्या काही चेंडूंमध्ये त्यांनी दाखवून दिला आहे. कारण त्याला माहिती आहे खराब बॉलवरती प्रहार करायचा आहे, चांगल्या बॉलवरती सिंगल डबल कशा घ्यावं ते त्याला चांगलंच माहिती आहे आणि ते सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे सध्या चांगल्या रीतीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आदर्श फणसपाडा टीम त्यामुळे इथून जोखीम घेत नाहीयेत. पुढचा बॉल, इथून या बॉलवरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी फटका फसलाय. नो बॉल बीमर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इथून कुठेतरी चुकी झालं, कारण ज्या प्रकारे मागच्या 2 बॉलवरती कॅच ड्रॉप झाला, तिथून गोलंदाजाचं मनोबल सुद्धा खचले गेलं आणि या चुका होणारच. जर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून या चुका झाल्या तर गोलंदाज तरी काय करणार. नो बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एकच या बॉलवरती त्यांना पाहायला मिळाली. पिकअप चांगला नव्हतं मागच्या बॉलवरती. फ्रीडचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती मनीष. फ्रीडच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता, एकदा फार वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी चालवलाय मैदानाच्या आतमध्ये आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. थोडासा श्वास कुठेतरी थांबला होता, डगआउट पूर्णपणे शांत झाला होता काही क्षणांसाठी, कारण रोहितची विकेट खूप महत्त्वाची आहे, एक एक्सपेन्सिव्ह विकेट आहे. एकच धावा या बॉलवरती पाहायला मिळाली. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 17 या आकड्यावरती 17 रन्स स्कोर करते लागला. 43 धावांचा पाठलाग करायचा मैदानामध्ये. सध्या तरी चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आदर्श फणसपाडा टीम खेळतोय, परंतु दुसऱ्या बाजूला श्री गणेश घासकोपरे टीम पूर्णपणे या ठिकाणी त्यांची जी इच्छाशक्ती आहे ती प्रबल कुठेतरी नाही आहे. टॉस बॉल चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंगॉनला शतक आहेत, एकच धाव या बॉलवरती मिळेल. शेवटचा बॉल आता या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला मैदानामध्ये. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती
शेवटच्या बॉलवरती सिंगल घेऊन आपला जो स्ट्राईक ठेवली जाते एकच धाव या बॉलवरती पाहायला मिळाली. 2 षटकांचं केल्या ठिकाणी संपन्न झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 19 रन्स स्कोरवरती लागले गेले. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 24ची गरज आहे. जर जे 2 झेल सुटले ते 2 झेल जर कंप्लीट केले असते तर हे समीकरण अजून कठीण असतं. 18मध्ये 24 बनवायचे आहेत. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेल्यात अविनाश कॅप्टन जे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पुढच्या 3 षटकांची रणनीती या ठिकाणी बनवली जाईल. पुढच्या 3 षटकांमध्ये कशाप्रकारे गोलंदाजी करायची आहे, कशाप्रकारे बॅटिंग करायची आहे, कशाप्रकारे चेंडू हाताळायचे आहेत, कशाप्रकारे स्ट्रोक खेळायचे आहेत याची चर्चा या ठिकाणी होईल. परंतु सध्या तरी आपण जाऊयात संगीत कक्षामध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता. नुकताच अनुप जेवैती यांचं या ठिकाणी आगमन झालं. वायफाय सर्व्हिस प्रोव्हायडर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या परिसरामध्ये एक चांगलं नाव त्यांचं आपल्याला पाहायला मिळते आणि चांगली सर्व्हिस वायफायची ते सातत्याने देत असतात. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 19. 2 षटकांचं केल्या ठिकाणी संपन्न झाल्या. आता 18 बॉल 24ची गरज आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा विशाल बॉलिंग ट्रॅकवरती आल्यात. मागच्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली होती परंतु शेवटचे जे 3 बॉल होते त्याच्यावरती मोठ्या धावा आल्या होत्या, मोठे स्ट्रोक त्या ठिकाणी आले होते. स्ट्रायकिंगवरती रोहित आपण पाहतोय आतापर्यंत चांगलं क्रिकेट त्याने खेळलंय मैदानामध्ये. सातत्याने सेन्सिबल क्रिकेट तो खेळत आलाय मैदानामध्ये. 19 धावा फलकावरती लागला गेल्यात. 18 बॉल 24ची गरज आहे मैदानामध्ये. अजून सुद्धा नेट टू नेट फाईट मैदानामध्ये पाहायला मिळेल. एक रफ अँड टफ मॅच मैदानामध्ये पाहायला मिळेल. 18 बॉल 24ची गरज आहे मैदानामध्ये. आणि बॉलिंग ट्रॅकवरती एक महत्त्वाचा गोलंदाज विशाल ऑफ साईडला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिसफील्ड त्या ठिकाणी झालं आहे. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. एक या धावसंख्येवरती सौरभचा विकेट गेला होता आणि त्यानंतरची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड झाली 19 रनची. एक चांगली पार्टनरशिप सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. 23 रनची गरज आहे 17मध्ये. नितीनला दाखवलं जातं स्क्रीनवरती. दुसऱ्या बाजूला विशाल आहेत. चांगली बॅटल या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा बॉलनंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु तो कॉन्फिडन्स या स्ट्रोकमध्ये कुठेतरी नव्हता. बॅटर या ठिकाणी पीट होताना पाहायला मिळाले. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 16-23चं हे समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून ऑफस्टॉमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. कॅच ड्रॉप. एक धाव जरूर या बॉलवरती मिळेल. भरपूर चुका या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये झालात. या चुकांचं कारण जरूर बनताना पाहायला मिळेल. ते रिझन जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 15 बॉल 22ची गरज असणार आहे. या सिच्युएशनला तुम्ही कॅच जर ड्रॉप करत असतील तर मॅच ड्रॉप होणं सुद्धा निश्चित आहे. 15 बॉल 22ची गरज आहे. रोहित स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल. इथून मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. रोहितची विकेट खूप महत्त्वाची होती. या बॉलवरती चुकी झालेली नाही आहे. म्हटलं होतं या बॉलवरती काय घडेल आणि काय बिघडेल. भरपूर काही घडलं या बॉलवरती. रोहितची विकेट या ठिकाणी गेलाय आणि दुसऱ्या बाजूला बिघडलंय सुद्धा. आदर्श फणसपटा टीमसाठी एक महत्त्वाची विकेट त्यांनी गमावलंय. दुसरा धक्का या ठिकाणी लागलाय रोहितच्या रूपामध्ये. बॅट्समन आउट. थँक्यू तुझे. 21 धावा फलकावरती लागला गेला. चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळले झाला. विशाल यांची चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून जे टार्गेट आहे ते कुठेतरी थोडंसं डिफिकल्ट झालं आहे. अमीर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झाल्यात. एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाली होती. त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. या आधीच्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाला होता परंतु हरकत नाही आहे. एक आक्रमक फलंदाज झाला त्यांनी तंबूच्या असरेला पाठवलंय. अमीर आलाय नवीन बॅटर.
पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती बॅट्समन या ठिकाणी आउट केले. बॅटचा जो स्विंग होता तो फार या ठिकाणी आपण पाहिलं तर भरपूर वेगाने चेंडू त्या ठिकाणी डिलिव्हर केला होता. बॅटसुद्धा या ठिकाणी वेगाने फिरवली होती. शेवटचा बॉल असेल. आता इथून जर पाहिलं तर मॅच मॅच रंगतदार होताना पाहायला मिळते. इंटरेस्टिंग मॅच आहे. ऑन साईडला ठिकाणी ड्राईव्ह केला जातोय. शतक दूरवरून येत आहेत. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय. स्ट्रायकिंगवरती फेकी केले. फेकी स्क्वेअर त्या ठिकाणी झालाय. थ्रो वाईड झाला होता. नॉन स्ट्रायकिंगवरती सुद्धा एक संधी होती कारण विकीला आपण एका बाजूला पाहतोय. विकी सुद्धा आक्रमक आहेत. त्यांची विकेट सुद्धा महत्वाची होती. 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 23 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्या. 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून इथून विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये एकंदरीत 20 रनची गरज आहे. 12-20चं हे समीकरण आपण पाहतोय. आतापर्यंत 18 मध्ये 23 बनल्यात. आता पुढच्या 12 मध्ये इथून जर विचार केला तर 20 बनवायचे आहेत. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी 4थ्या ओव्हरमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय सुद्धा दाखल होत आहेत. काल त्यांची सुद्धा चर्चा रंगली होती. काल कोणाला रोज दिला असेल. 23 फलकावरती लागल्या. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता मागच्या 3 ओव्हरमध्ये जर विचार केला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली कामगिरी झाली होती. चांगल्या स्टेजवरती होते. परंतु इथून मागच्या ओव्हरमध्ये जो कमबॅक झाला आहे तो ग्रेट आहे. ग्रेट कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलिंग करणाऱ्या टीमचा अर्थात श्री गणेश गासकुपरी टीम आपण पाहतोय. कॅप्टन एक चांगला डिसिजन या ठिकाणी घेतला. विशालला पुन्हा एकदा अटॅकमध्ये आणला आणि विशालने तो विश्वास त्या ठिकाणी खरा उतरून दाखवला. विशालचा चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयाकरिता इथून विचार केला तर 20 रनची गरज आहे. 12-20चं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती यश आपल्याला पाहायला मिळत आहेत. होल्डर या नावाने जास्तीत जास्त ते प्रचलित आहेत. त्यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. 12 बॉल 20ची गरज आहे. 23 धावा फलकावरती लागलेत. स्ट्रायकिंगवरती विकी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे षटक खूप महत्त्वाचं असणार आहे. यशला बॉलिंग ट्रॅकवरती इन्व्हाइट केले गेले. इंट्रोड्यूस केले गेले. 3rd ओव्हरमध्ये जर पाहिलं तर विशालची चांगली कामगिरी झाली. पहिलाच बॉल स्ट्रेट ड्राईव्ह खेळला होता. थ्रोमध्ये चेंडू स्टॉप झाला. 1च धावा या बॉलवरती मिळते. आता 11 बॉल 19ची गरज. आदर्श फणसपडा टीमचा जर विचार केला तर पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर आपण पाहिलं तर रोहित जे होते. रोहितने चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळलं होतं. परंतु त्यानंतर त्यांची विकेट गेली. आता 11 मध्ये 19 इथून बनवायचे आहेत. एक मोठं चॅलेंज समोर आहे. ते चॅलेंज ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. 11 बॉल 19ची गरज आहे. ऑफ साईडला चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी केला गेला. लॉफ्टेड ड्राईव्ह त्या ठिकाणी होते आणि सरळ बॉल निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे 1 बाउन्स ओव्हर द बॉलला पाठवलाय. 4 धावांकरिता चौकार. अमीरच्या बॅटमधून आज चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता विजयासाठी 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 15 रनची गरज आहे. 10-15चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. हा मोठा स्ट्रोक जो आला आहे त्याने कुठेतरी आत्मविश्वास या ठिकाणी द्विगुणित झाला असेल बॅटरचा. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला आहे आणि तो पॉवरफुल स्ट्रोक आला आहे आणि याच पॉवरफुल स्ट्रोकची नितांत गरज आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु हा स्ट्रोक जर पाहिला तर एक क्रिकेटिंग स्ट्रोक केला होता असं वाटलं नाही. कारण ज्या प्रकारे बॉल रिलीज झाला होता ऑफटमवरती. मॅच इंटरेस्टिंग मोडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 9 बॉल 15ची गरज आहे. दुसऱ्या बाजूला विकी आहेत. आतापर्यंत कूल माइंडने ते मैदानामध्ये खेळल्यात. इथून चांगला पूल या ठिकाणी दाखवलाय. स्क्वेअर लेगला शतक नाही आहे. ते डीपमध्ये खाली क्षेत्र आणि त्या खाली क्षेत्रामध्ये खेळलाय. बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. थँक्यू डीजे. 32 रन्स स्कोरवरती लागला गेला. आता 8 बॉल 11ची गरज आहे. अमेरिकेच्या बॅटमधून 2 या ठिकाणी स्ट्रोक आल्यात. 2 फटक्यांनी इथून पुन्हा एकदा मॅचमध्ये परत आणला आदर्श फणसपाडा टीमला. काही क्षणांसाठी सामना झुकला होता तो म्हणजे श्री गणेश गासकुपरे टीमच्या बाजूने. परंतु त्यानंतर चांगला कमबॅक या ठिकाणी केलाय. चांगलं पुनरागमन या ठिकाणी केलंय. अमीरला आपण पाहतोय 5 बॉलमध्ये 10 रन आपल्या टीमसाठी बनवलं. 200चा स्ट्राईक रेट त्याने मेंटेन केला आतापर्यंत.
याच बॉलची नितांत गरज आहे. चांगला कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या बॉलवरती सातत्याने बीट होताना पाहायला अमीरला. 2 बॉल त्या पद्धतीने हाताळले गेलेत आणि दोन्ही बॉलवरती अमीरला या ठिकाणी त्याची बॅट चालू दिलेली नाही आहे. आता 7 बॉल आणि 11 रनची गरज आहे. 32वा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 43वा डिफेंड करत असताना आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा दबाव घेतलेला नाही आहे. क्षेत्ररक्षणामध्ये चुकाव जरूर झाल्यात परंतु गोलंदाजांनी त्याच्यावरती त्याचा इफेक्ट पडू दिलेला नाही आहे. 7 बॉल 11. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एकदा जरूर मिळेल या बॉलवरती. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 10 रनची गरज असणार आहे. लेग बायच्या रूपामध्ये ही रन या ठिकाणी प्राप्त केले गेले. 6 बॉल आणि 10ची गरज असणार आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. जाऊयात संगीत कक्षामध्ये डीजे अनुप. थँक्यू डीजे अनुप. 6 बॉल 10ची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. हा मॅच या ठिकाणी रंगतदार होताना पाहायला मिळतोय. रोमांचक स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 5वा फेकण्याकरिता दिनेशला आपण पाहतोय. दिनेशची जी इनिंग होती ती खूप महत्त्वाची होती आणि त्याच इनिंगच्या जोरावरती हे टार्गेट उभं झालं. आता ज्या प्रकारे बॅटिंगमध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे, आपलं योगदान दिलं आहे, तेच बहुमूल्य योगदान गोलंदाजीमध्ये देणं सुद्धा गरजेचं आहे. 6 मध्ये 10ची गरज आहे. 6 बॉल रिमाइंडिंग अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन हे इक्वेशन सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. दुसऱ्या बाजूला अमीर आहेत. त्यांनी सुद्धा आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. थोडासा आत्मविश्वास त्यांच्याकडे जाणवलेला नाही आहे परंतु 2 जे मोठे फटके आल्यात त्यास मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. 12 मध्ये 20ची गरज होती. 6 मध्ये 10 आल्यात. आता येणाऱ्या 6 मध्ये 10 बनवायचे आहेत. अर्धा पल्ला गाठला. अजून इथून अर्धा पल्ला गाठायचा आहे. मागच्या 2 ओव्हरचं जे समीकरण होतं ते आतापर्यंत तरी जर विचार केला तर दोन्ही बाजूने आतापर्यंत बरोबरीवरती सामना पाहायला मिळते. 6 बॉल 10ची गरज आहे. दिनेश या ठिकाणी पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती बॅटची एज अँड टेकन. विकेट किपरने कुठलीही चुकी केलेली नाही आहे. एक बिग विकेट, मोठा धक्का ठिकाणी लागलाय आदर्श फणसपाड टीमला. मैदानाच्या आतमध्ये केतन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यासाठी हे कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. कार्तिकचे पाटील साहेब यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राईज प्रत्येक षटकारासाठी. कार्तिक पाटील यांची हीच खासियत आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने ते ऊर्जा देत असतात. ऊर्जा स्त्रोत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोटिवेट करत असतात ते कॅश प्राईजने. 6 बॉलमध्ये 10ची गरज होती. पहिल्याच बॉलवरती विकेट आल्या. आता 5 बॉल 10ची गरज. पहिल्याच बॉलवरती केतनचा हा स्ट्रोक जर पाहिला तर मिसटाईम होताना पाहिला होता. मिड विकेट असे तसे काय ते एकदा पूर्ण केल्या. एकेरीवरती संतुष्ट झाला. आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 9ची गरज. जीतकर दिखा नाही उनको जिन्होंने मेरे हार का इंतजार किया है. 4 बॉल आणि 9ची गरज. 34 फलकावरती लागल्यात. आता येणाऱ्या 4 मध्ये 9 बनवायचे आहेत. एक चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक इंटरेस्टिंग मॅच सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दिनेश या मॅचचा तो खूप महत्त्वाचा भाग आहे. एक पार्ट आहे महत्त्वाचा आणि तो पार्ट सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे दिनेशने काम केलं आहे मास्टरपीस आपण पाहू शकतायत. 4 बॉल 9ची गरज. ओव्हर द विकेट. हा बॉल सुद्धा चांगलाच फिरवला आणि फलंदाजाला या ठिकाणी फिरवला गेलाय. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 9ची गरज. कासकोपरे टीमने जी गोलंदाजी केली आहे ती गोलंदाजी त्यांना एक स्टँडर्ड मिळवून देते. एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळवून देते. 3 बॉल 9ची गरज असणार आहे. मागच्या 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केले. अर्थातच दिनेश या मॅचचा तो तारणार या ठिकाणी बनलाय. 3 बॉल आणि विजयासाठी 9 रनची गरज असणार आहे. एक रंगतदार सामना सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. हा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती आहे का तर इथून हा बॉल चांगल्या टप्प्यावरती नाही आहे. इट्स अ वाईट बॉल. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर पाहायला मिळाला. आता मॅचमध्ये अजूनही रंगत वाढेल. 3 बॉल आणि 8ची गरज आहे. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 8 रनची या ठिकाणी गरज आहे. इथून मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. इथून डॉट बॉल येणं गरजेचं आहे.
या बॉलवरती मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. शतषक आहेत. मिड विकेटला मिसस्पीड झालाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 6ची गरज आहे. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 बॉल 6ची गरज. एक मजबूत बॅटिंग लाईन अप, परंतु दुसऱ्या बाजूला सुद्धा एक मजबूत बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला आणि तो बॉलिंग अटॅक या ठिकाणी पूर्णपणे हवी होताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आतापर्यंत केलंय गोलंदाजांनी, आपलं वर्चस्व या ठिकाणी दाखवलंय. आता 2 बॉलमध्ये कोणता संघ आपलं वर्चस्व दाखवेल, कासकोपरी की फणसपाडा. या बॉलवरती एक मोठा हिट या ठिकाणी आलाय आणि मॅच फिनिश फ्लॅट अँड फ्युरियस. विकीच्या बॅट मधून हा रॉक 6 षटकार. सध्या विकीची हवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तसा पॅटर्न तो अलग आहे. चला चेंडू जमा करा. आमच्या कमिटीकडे तो चेंडू पोचवायचा आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये विकीची हवा आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केली, गेम चेंजर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मॅच विनिंग 6 त्याच्या बॅटमधून आला. पूर्णपणे ताकद या स्ट्रोकवरती झोकली होती आणि आदर्श फणसपाडा टीमने या ठिकाणी पराभूत केले श्री गणेश कासकोपरी टीमला. सर सौरभ